नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा। नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा हा गुन्हा दाखल। नागपूर हिंसाचारातील अर्धे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासीच नाहीत। एफआयआर मध्ये 51 जणांपैकी 24 आरोपी बाहेरचे। ते हिंसाचार घडवण्यासाठी आले होते का याचा तपास सुरू। नागपुरातील राड्यामागे आतंकवादी बांगलादेशी संघटनांचा हात। पोलीस उपायुक्त लोहित मतांनी यांची माहिती। तर राडा प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आणखी 30 जण ताब्यात। नागपुरातील 11 वस्त्यांमध्ये आज चौथ्या दिवशी सुद्धा संचारबंदी कायम। नागपुरातील राड्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। संचारबंदीच्या परिसरातील बाजारपेठा 170हून अधिक शाळाही बंद। नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून सुद्धा बाहेर काढू। विधानसभेतनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। तर आंदोलनादरम्यान आयात जाळल्याची अफवा पसरल्यामुळे आता जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला। फडणवीसांची माहिती।